सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। वंदुनियातोपदांबुजदेवराया वैराग्य भक्ती मत द्या प्रभुदेवराया। ह्या साधना घडविले महादेवराया ते प्रेम साधन मज घडो प्रभुदेवराया। ते प्रेम साधन मज घडो प्रभुदेवराया। आज ब्रह्मविद्या शास्त्र आधारित आत्मशुद्धी निरूपण 16 वासनिक व्याख्यानमालेचं हे पहिलं सत्र आहे। आजचा पहिला दिवस आहे। सकाळचं सत्र झालं, दुपारचं सत्र झालं। सूत्रपटावरती सुंदर असं विश्लेषण आज ऐकायला मिळालं। त्याच्यावर आम्हाला फार काही बोलता येणार नाही, तरी पण गेल्या 25 वर्षापासून मंडळाने जे कार्य केलं थोडक्यात ते आपल्या समोर मी ठेवणार आहे। आणि गेल्या अनेक वर्षापासून जे मंडळाचे उपक्रम आहेत त्यातला सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे इथून इथं जाते कैवल्याची वाट, होते ज्ञानाची पहाट। हा कैवल्यगड म्हणजे ढोऱ्या डोंगर। गेल्या 20 वर्षापासून 1 जानेवारी म्हटलं की सकाळी ढोऱ्या डोंगराकडे यायचं आणि दिवसभराचा प्रोग्राम, मग प्रायश्चित व्हायचं आणि प्रायश्चित घेऊन मग आपण घरी जायचं। पुन्हा 12 महिने आपलं सुरूच। तर मंडळाचा हा प्रायश्चितचा जो उपक्रम आहे तो अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे। या वर्षीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या मीटिंगाचं आयोजन केलं गेलं त्या आयोजनामध्ये आमचे महाराष्ट्रातील सर्व वास्तविक मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आदरणीय पूर्वाश्रमीचे आमचे भाऊ आणि आता भाईदेव मुनी महानुभाव यांच्या प्रेरणेनं जे कार्य संपूर्ण महाराष्ट्रभरमध्ये चालू आहे त्यातला आजचा हा एक सुरू झालेला सोहळा। या कार्यक्रमासाठी जेव्हा 1-2 मीटिंगा घेण्यात आल्या आणि विचार विनिमय झाला, त्याच्यातून स्वामींचं जे नॅचरल वातावरण आहे ते कसं असावं, कसं आहे आणि कसं असेल हे भाऊंनी आमच्या निदर्शनात आणून दिलं। कार्यक्रम करायचा म्हणतो कसा करायचा, तर भाऊंनी सांगितलं तो कार्यक्रम म्हणजे तो देवाच्या कडाने करायचा आहे। आणि त्यातील माझा असा अनुभव आहे का गावखेड्यामध्ये छोटा प्रोग्राम करायचं म्हटलं तर नाकीनं येतात, त्याच्या घरी जाय, त्याच्या घरी जाय, वर्गणी माग, पावती पाड, हे कर ते कर। परंतु हा जो आजचा आपला पहिला दिवस गोष्ट आहे खरी, परंतु उद्या परवा तेव्हा महाराष्ट्रभरातून बरेच लोक या ठिकाणी येणार आहेत। बऱ्याच लोकांची या ढोऱ्या डोंगरा संघ आस्था आहे आणि त्यातल्या त्यात मंडळाला त्यांची जुडलेली एक नाळ आहे। आणि भाऊंनी सांगितलं की तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन करा, मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही संत मंडळी तुमच्या पाठीमागे आहोत। हा संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी फार मोठा एक संदेश आहे आणि खरंय वासनिकांनीच आयोजन केलं पाहिजे आणि साधू संतांनी आपल्या परमेश्वर ज्ञानाचं विश्लेषण करून या तळागाळातल्या महाराष्ट्रातल्या खोलवर पर्यंतच्या सर्व अनुयायींना आपलं मार्गदर्शन केलं पाहिजे। हीच खरी परंपरा आहे, पण ती आजपर्यंत कुठेही दिसली नाही। भाऊच्या माध्यमातूनच ते आम्हाला पाहायला मिळाली, नव्या अनुभवाला मिळाली। ती अशी की भाऊनी सांगितलं कोणालाही वर्गणी मागायची नाही, कार्यक्रम देवाचा आहे आणि तो देव करून घेणार आहे। मीटिंग झाल्यावर जेव्हा घरी गेलो
मग आमचं युट्यूबचं चॅनल उकळलं की महाराष्ट्रभरातून लिस्ट सुरू झाली. या अनुयायाने 2100 रुपये पाठवले, या अनुयायाने 500 पाठवले, कोणी 1100 पाठवले, कोणी असा देणगीचा ओघ सुरू झाला. अजून ज्यांनी पैसे पाठवले मला वाटतं काहीची ओळख आहे नाही, काहीचे नाव माहीत नाही, पण पैसा आला आणि कार्यक्रम सुरूही झाला. त्यात आम्ही 2 टाईप महाप्रसाद घेऊन या ठिकाणी फुकटचं पपला सारखं बोलायला गोळी पण केवढी मोठी उपलब्धी आहे. आणि मग भाऊ सांगत असता हमेशा, तू वा ढाकला अशी पुरे सिद्धी ते इथून नाही जाईल. कुठल्याही पैशाचा उहापोह न करता आतापर्यंत मी मंडळाच्या सुरुवातीपासून भाऊच्या सोबत आहे. मी पाहिलं त्यांना. एक मोठा भला कार्यक्रम नाशिकमध्ये आम्ही आयोजन केलं पोथीचं, तर सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी म्हणजे एक मोठी जर पोथी घ्यायची ठरली तर एका सामान्य माणसाला 1.5 लाख पंक्तीला मोजावे लागतात. हातावरचा गरीब माणूस ते कधीच करू शकत नाही. मग तो आतल्या आत ओढतो की अरे माझ्यासारख्याला अन्नदान कुठं करता येत नाही, मी कुठं करावं. तर ते सुद्धा आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना भावने उपलब्ध करून दिलं. 40 दिवसाची जेव्हा पंचकृष्ण लॉन्सला आम्ही आदरणीय पैसपूरच्या बाबांची पोथी घेतली आणि त्या कार्यक्रमामध्ये दररोज पंगत असायची, संध्याकाळी दररोज तिथं लिहिलेलं असायचं, आज बारगडी सरांची पंगत आहे, त्यांचा हा मेनू आहे आणि त्यांच्या पंक्तीचा इतका खर्च झालेला आहे. इतकी पारदर्शकता महाराष्ट्रात जर कुठं असेल तर ते आमच्या सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळामध्येच तुम्हाला पाहायला मिळेल. चांगल्या चांगल्या प्रकारचे मेनू दिले. महिनाभर कुठल्या प्रकारचं काही कोणा साधूला कमी पडलं नाही. दररोज वैद्यकीय सेवा चालू होती. त्या एका महिन्याच्या कार्यक्रमामध्ये 3 ते 3.5-4 हजारापर्यंत आम्ही त्या ठिकाणी डोळ्यांचे ऑपरेशन केले. वैद्यकीय सेवा चालूच होती. दररोज त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स उभीच असायची. आणि हे करत असताना असे काही अनुभव घ्यायला मिळाले की त्याची पावती पण लगेच आपल्याला वापस मिळते. एक असा अनुभव आहे भाऊ, तुम्हाला सांगितला नाही मी. शिंदेची एक म्हातारी होती, शिंदे पळचेची श्रीमंत घरची म्हातारी होती. आणि मी वसंत याला राहत होतो. पोथी संपली, लोक सर्व निघून गेले. भाऊ ती म्हातारी एकटी म्हणे, बाबा अरे आता मी कशी जाईल, मी तर कधी एसटीने गेलो नाही, मला माहिती माझ्यावर पैसे आहेत भाड्याला, जाऊ कशी. म्हटलं काय हरकत नाही आजी, तू माझ्याकडे चालत जे लुडला मग मला शिंदेला मी पोचून दिलं लागले. आणि त्या म्हातारीचं आपण डोळ्याचं ऑपरेशन सुद्धा केलं होतं. आणि मग त्या म्हातारीला घरी घेऊन गेलो. घरी गेल्यानंतर चहा पाणी केला, देवपूजा वगैरे केली. तिच्या मुलाचा नंबर सापडला मी बोलवलं. अक्षरशः भाऊ तो माणूस रडला होता की म्हणे माझी आई आहे, तुम्ही महिनाभर माझ्या आईची सेवा त्या ठिकाणी केली, तिला दवाखान्यात नेलं, तिचं ऑपरेशन केलं, तिला ज्ञान दृष्टी दिली पण दिव्य दृष्टी दिली. कुठं तुमच्या मंडळाचे उपकार फेडू मी. हे शब्द ऐकल्यावर किती बरं वाटलं असेल. कितीतरी लोकांना दिव्य दृष्टी ज्ञान दृष्टी देण्याचं काम मंडळाने या ठिकाणी केलं आणि कुठेतरी आपण मानलं पाहिजे. कारण म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आपण कधीतरी भाऊच्या सोबत कार्यक्रमाला असतो, पूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम चालतात. मला सोबत जाण्याचा योग येत नाही, येतो पण माझं हिंद दैव असं समजा जायला भेटत नाही, पण युट्यूबच्या माध्यमातून ऐकायला भेटत. आज तुपाचा दिवा जरी आपण जाळला आणि त्याच्यावर जर काजळी आली ना तर उजेड पडत नाही. परंतु आपल्याजवळ धगधगता निखारा आहे को, तर त्या कशासाठी आहे तो, तर याची डोई याची डोळा, जीवाचं कल्याण करण्यासाठी तत्परतेने ते सांगत राहतात, ते रागवत राहतात, तुम्ही केलंच पाहिजे. मला तरी वाटले आपल्या आई वडिलांच्या नंतर आपल्या जीवाची जर चिंता कोणी करत असेल, मी नुसतं मंडळाच्या कार्यकर्त्याची म्हणत नाही, महाराष्ट्रभरातल्या तमाम सर्व अन्यायाची चिंता जर कोणी करत असेल तर ते श्री आदरणीय भाऊकडे जाते, नाकारताच येणार नाही. अहो त्यांचं अनुसरण झालं, ते परिपक्व आहेत, सगळ्या गोष्टी आश्रम आहे, सर्व आहे. त्यांच्या आश्रम मध्ये त्यांची साधना करून ते आपल्या आपल्या ठिकाणी चुपचाप बसून करू शकतात ना, पण नाही.
ते कळ हा शब्द वापरतात. ईश्वराच्या कडाने झालं पाहिजे हा त्यांचा मेन उद्देश आहे. तर मग ईश्वराच्या कडाने झालं तर काय झालं पाहिजे? तर सूत्रपाठामध्ये आमच्या देवाने सांगितलं की बाबा या जीवाला अनिष्टातून काढून इष्टी लावलं पाहिजे. हे आपलं काम आहे. की कोणता धर्माचा जीव जर वाया जात असेल तर त्याला परमेश्वराकडे नेण्याचं काम धर्माच्या प्रत्येक माणसाचं आहे. आणि ते त्या मंडळाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक आपल्या अनुयायाला शिकवल्या जाते. याच्यासारखी चांगली गोष्ट मला वाटते दुसरी कोणती असू शकत नाही. बरेच महाराष्ट्रातून लोकांचे भावना फोन येतात की मी 12 वर्षाचा उपदेशी आहे, मला आजपर्यंत कधी देव समजला नाही, 5 नाम ते पण पूर्ण नाही, पण तुमचे ऐकले भाऊ कार्यक्रम माझे तर डोळेच उघडले. म्हणजे रिटर्न पावती भेटते ना मंडळाला. मागितलं कधी की आमचं मंडळ किती सुंदर काम करते? नाही, आधी केले बघ सांगितलं. इथं पहिला आचार आहे, केल्याशिवाय सांगत नाही मंडळाला कोणताही कार्यक्रम. माझे हात जोडून विनंती आहे सर्वांना की कोण काय करतं तसं आपल्याला काही घेण्यात येणार नाही. पण आपल्याला जर आपल्या जीवाचं कल्याण करायचं असेल तर जीवाचं सोन करणारा परिश्रमाग वसला, धडे सांगून ज्ञानाचे दूर करीती अंधाराला, जीवाचं सोन करणारा परिश्रमाग वसला. अहो कितीही गळलेलं लोखंड असेल आणि त्याला परीस लावलं तर त्याचं सोनं होते. तसा कितीही घडलेला आपला उपदेशी असेल, तो अडगडीत पडला असेल, फक्त दामधारक असेल, पण तो आपल्या प्रवाहामध्ये आला का त्याचं अज्ञान दूर होऊन त्याच्या जीवाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. अहो 2 दिवस 3 दिवस संपर्कात आलेली लोक लगेच उपदेश घ्यायला तयार होतात. नवे तर संकल्प करतात. आजही आपल्या समोर उदाहरण आहे. मग भाऊनी सांगितलं की तुम्ही परिपक्व कधी व्हाल? जेव्हा तुम्हाला वचनाचा अर्थ समजेल आणि त्या वचनावर तुम्ही ठाम व्हाल, त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनातला जो किंतु परंतु आहे तो निघून जाईल. मी देवाचा, देव माझा, मला कुठल्या प्रकारची भीती नाही, मज नाही कुणाची आशा, त्या जगदीशा वाचुनी. देव माझा, मी देवाचा. असं कधी होईल? जेव्हा वचनावर ठाम आपला विश्वास निर्माण होईल तेव्हा. आणि मग मी जर अशी चिंता केली की भाऊ उद्या आमच्या मंडळाचे अध्यक्ष अनुसरले, बारगजे सर अनुसरले, तर मग हे मंडळ कसं चालेल? मग आम्हाला देणारा कोणी राहणार नाही. असे शब्द आम्हाला काही ठिकाणी ऐकायला मिळाले. अरे सर्वांनी जर दीक्षा घेतली मग आम्हाला देणारा कोण असेल? बाबा काय राहिली पाहिजे माग. हे शब्द ऐकल्यानंतर इतकं वाईट वाटलं ना, इतकं वाईट वाटलं ना की अरे काय. पण आमचा भाऊ तर तसं नाही. ओ आमच्या संकल्पाला 10 वर्ष होऊन गेले. 10 ते आठवण देतात घडी. कोण मग आता हात वर करतात? आम्हाला किती आता हात वर करायची लाज वाटते, कारण इतके दिवस झाले. आणि आम्हाला गॅरंटी आहे आमच्यासाठी जर भाऊंचं शुभचिंतन आहे ना तर आमचा जन्म कधीच वाया जाणार नाही. गॅरंटी आहे मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा जन्म वाया जाणार नाही, हे बिलकुल गॅरंटी आम्हाला. का सततम कीर्तेन तुमामी जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तो सतत मंडळाच्या संपर्कात आहे, ज्ञानाच्या संपर्कात आहे, कामापुरता मामा नाही. आणि हेच भावना आतापर्यंत केलं. अहो आता या जगामध्ये तोंडावर चोपडे करणाऱ्या माणसाची वाहवा होते, पण आमच्या देवानी स्पष्ट सांगितलं, स्पष्ट वक्त्या व्हावे. भाऊ स्पष्टपणे मागतात आणि स्पष्ट बोलणाराचा सगळ्यांना राग येतो. परंतु खरं ते खरंच असते, खोटं ते खोटंच असते. पितळाला कधीच कोणी सोनं म्हणू शकत नाही. असा अलंकार आम्हाला भेटला भगवान श्री चक्र स्वामींच्या नावाचा, का त्याच्या पुढचा कोणता अलंकार या जगात आहेच नाही. आता या ठिकाणी जे लोक साधना करण्यासाठी येतात, काय उद्देश आहे त्यांचा एवढ्या थंडीमध्ये येण्याचा? का तर आमचे पूर्वज या ठिकाणी
राहिले. आपला देह क्षेपला. मला आठवतं आदरणीय किरण भाऊनी पंचवटीमध्ये 5-6 वर्ष पहिले एक सत्संगाचं आयोजन केलं होतं. सर मला वाटतं तुम्ही होतात त्या सत्संगाला. आणि आमचे 8 ते 9 लोकांचे भाषण या ठिकाणी पंचवटीत झाले. आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कैवल्यवासी आदरणीय काकाजी होते. आणि काकाजींनी जसं टेप करून ठेवा असं प्रत्येक भाषणकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर दिले. आणि असा हिरा मला त्या टायमाला सापडला. मग त्यांचा संपर्काला ते माझ्याकडे येऊन जेलूरला सुद्धा काही दिवस राहिले. आणि आज कोणालाही अशा गोष्टी सहज मिळत नाही. आपल्याला त्यांचा संपर्क आला आणि याची डोई याची डोळा आचार्य पाहायला भेटला. त्यांच्यासोबत इथं कार्यक्रमाला बी यायला भेटलं. मानवपंथाचा खरा आचार कसा असतात हे सुद्धा आपल्याला आपल्याच मंडळा माध्यमातून पाहायला दिसलं. नव्हे आजच्या काळामध्ये या सभागृहाला साजेचं असं नाव त्या काकाजींचं दिलं गेलं. मला खूप आनंद झाला. आपल्या मंडळातर्फे मी खऱ्या अर्थाने त्यांना आज हे नाव दिल्याबद्दल आदरांजली वाहतो. ते जेल्लोरच्या मंदिरात जेव्हा आले ना तेव्हा त्यांनी सांगितलं अण्णा मी जेल्लोरला येतो पण मला घरी या म्हणायचं नाही. काही घ्या असं तर म्हणायचंच नाही. मी येतो माझ्या हिशोबाने राहील तर येतो. म्हटलं या मग काय हरकत नाही. त्यांचं अक्षर पाहिलं मी सर. टायपिंग फेल. मोडीचं अक्षर इतकं सुंदर. असे असे रत्न या मंडळाला भेटून गेले. आणि आज तर आमचा जो खजिना आहे फक्त आम्ही लुटायला कमी नाही पडलो पाहिजे हे तेवढंच खरं. अख्खा आयुष्य जरी फिरले तुम्ही तर हे ज्ञान कधी कुठे मिळणार नाही. मी काही मोठेपणा करत नाही. घडी घडी ते माणूस हे वस्तुस्थिती आहे. आम्ही अनुभवतोय. माझ्यासारखा एक हातावर काम करणारा माणूस लोकांच्या भीती घासणारा माणूस एक अशिक्षित माणूस या ठिकाणी जर कोणी बोलायला उभा केला असेल तर ते या मंडळाचं श्रेय आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मग नांदेडचे आमचे रणजित भाऊ देशमुख असतील. आता ते लोह्याचे आता मंडळात आले सुंदर बोलायला लागले. या मानव पंथामध्ये जो चौथा खांब आहे तो म्हणजे वासनिक आहे आणि तोच दुर्लक्षित आहे. पण आमच्या मंडळींनी तो अग्रभागी ठेवला. त्याला समोर ठेवलं. त्याच्यासाठी म्हणून ही खटपट सगळी मंडळाची चालू आहे की तळागाळातला माणूस माझा वासनिक हा प्रवाहात आला पाहिजे. त्याला या पंथाचं ज्ञान झालं पाहिजे. आमचे देव या महाराष्ट्रात परिभ्रमण करत असताना त्यावेळेस काही असं होतं का हा मानव पंथाचा आहे तो नाही ना. आमचे स्वामी तर झाडी गोंडवाड्यात फिरले. आमचे स्वामी तर सालबर्डीच्या डोंगरात 12 वर्ष राहिले. परंतु असा वेळ ज्यावेळेस झाली त्यावेळेस ससारक्षीला चानुस्तडी केला निर्भय सुवर्ण गाया करुण तयाची चिरंजीवी तर आहे. एका नरक योनीतल्या जीवासाठी आमच्या स्वामींनी 12 वर्षाचं आपलं मौन तोडलं. त्याच्यासाठी म्हणून एक सूत्र जन्माला घातलं. हंगा येत शरण आलिया काही मरण असे एका नरक योनीतल्या जीवासाठी. वरतून त्याला चिरंजीव राहण्याचं पद सुद्धा प्रदान केलं. मग जर आमचा एखादा अनुयायी जर त्याला सूत्रपाठ शिकायचं असेल तर त्याला कोणाच्या परवानगीची आवश्यकता आहे का? कारण ज्याला त्याला आपल्या जीवाचा उद्धार करून घेण्याची स्वतःची कुवत निर्माण करण्याची गरज आहे आणि तो त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आमच्या स्वामींनी जात पात पंथ भेद याच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्रात कार्य केलं. आता काल परवा कोणाची तरी पोस्ट पाहिली 1-2 दीक्षा झाली आणि ते जातीवाचे कसं सांगितलं गेलं की अमक्या जातीच्या लोकांची दीक्षा झाली. त्यात आमच्याच एका कार्यकर्त्यांनी टाकलं की आमच्या स्वामींनी जात पात पंथ पाहून कधी कोणाला पंथात घेतलं नाही. मग हे तुम्ही कशाला उघड करता त्याचं? आणि गोष्ट खरी आहे. निषेध करण्यासारखी गोष्ट आहे. असं व्हायलाच नको. आमच्या भाऊनी कधी कोणाला विचारलं नाही
की तुमची जात काय, तुम्ही कोणत्या जातीचे. अहो तो मागचा काळ गेला, आम्ही तेली आहे जातीने. काही लोक म्हणजे तेल्याचं तोंड पाहिलं सकाळी की काय सांगू, वाईट दिवस येतात. अनुभवलेला आहे. अहो मानभाव तेच होतं. आमच्या गावात लहानपणी म्हणायचे, अरे सकाळी देवणकी दिसले, आता काही दिवस बरोबर जाणार नाही. म्हणजे आमच्या पंथाबद्दल अशा अनेक प्रकारच्या कुप्रथा रुजल्या होत्या आणि त्या रुजवल्या होत्या. पण नाही, सर्वात उच्च प्रतित्व असलेलं ज्ञान मानव पंथाचा आहे की जे जीवाचं कल्याण करून कित्येक जन्माचं पातक फेडून मोक्ष पदापर्यंत या जीवाला कैवल्यगडापर्यंत घेऊन जातात. कितीतरी अशा गोष्टी सांगता येतील मंडळाच्या अनुभवातल्या की देवाने सांगितलं निमित्त मानित आहे. मग आतापर्यंत आमच्या मंडळामध्ये कमीत कमी 5-25 लोक अनुसरले. इथं एक जीव जर धर्माला लावला तर महत् पुण्य लागते. इथं तर अनेक जीव धर्मात लागले, परंतु अनेक लोक अनुसरले, त्यात आमचा नंबर उद्या आहे, शंकाच नाही. परंतु आमचं काही मागचं अडवणूक आम्ही कोणासंग काही केलं असेल, कोणाला आळा घातला असेल, ते आज आमच्या आळा येते. मात्र होणार याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आज आपल्या या कार्यक्रमाचा पहिला दिवस आहे. आपण सकाळी कार्यक्रमाचं ध्वजारोहण केलं, उद्घाटन समारंभ झाला, भाऊंचं पहिलं सत्र झालं, दुसरं सत्र झालं आणि आज ते थकले असते. त्यामुळे मला जरी 1 तासाचा वेळ दिलेला आहे, परंतु आजचं सिच्युएशन पाहता मी आपली सर्वांची माफी मागून माझा काय आजचा जो उरलेला वेळ आहे तो उद्या शांताराम भाऊसाठी ठेवतो आणि माझ्या आजच्या या प्रबोधनात जे चांगलं असेल ते घ्या, पटलं नसेल ते माझं मला द्या. परंतु मंडळाच्या विनंतीला मान देऊ या ठिकाणी आज जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं मंडळाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो, आभारी मानतो. 1 तारखेपर्यंत जे सर्व येणारे अनुयायी आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. युट्यूबला कार्यक्रम ऐकणारे सर्व जे अनुयायी आहेत त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीची जय. दंडोत.